छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे या कार्डिओकॉन परिषदेला उपस्थित राहताना मला खूप आनंद होतोय, कारण अनेक कार्यक्रमांना आम्ही जात असतो, परंतु खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मला डॉक्टर मुर्जी आमचे काका, सॉरी डॉक्टर नाही आमदार मुर्जी काका म्हणाले हे कार्यक्रमाला कसंही पण यायलाच लागेल। बोले सर्व डॉक्टर आपले मुंबईतले इथं येणार आहेत आणि म्हणून आज इथे आल्यानंतर आनंद वाटला की आपले रत्नपारखी जे आहेत, एवढी सगळी रत्न बसलेली आहे। डॉक्टर म्हणजे तुम्ही सगळे रत्न आहात आणि रत्नाला पारख करणारे पारखी, रत्नपारखी, आणि ते चांगले कवी पण आहेत। शेवटी प्रत्येकाच्या काही ना काही सुप्त गुण लपलेला असतो आणि इथं आल्यानंतर एखाद्या कार्यक्रमातच ते व्यक्त होत असतात लोक, आणि म्हणून डॉक्टर रत्नपारखी या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर स्मृती रत्नपारखी आमच्या ताई आहेत इकडं, आचार्य पवनजी आहेत, दूसरे सुखविंदर सिंह आहेत। आपने भी थोड़ा ही गाना ज़्यादा बोलना चाहिए था थोड़ा। मैंने इसके लिए तो आपका सत्कार किया था। सर्व खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व डॉक्टर, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, डॉक्टर लाडके भाऊ आहेत, या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे डॉक्टर याचं स्थान जे आहे हे परमेश्वरानंतर दुसरं स्थान डॉक्टरचं असतं, कारण डॉक्टर जीव वाचवण्याचं काम करत असतो। मला रत्नपारखी म्हणाले तुम्ही मोठे आहात, पण मी मोठा नाही, तुमच्यापेक्षा छोटा आहे, कारण मला गरज लागली तर तुम्हालाच बोलवायला लागतं मला। आणि मगाशी आमच्या सातारच्या ताई, काय नाव तुमचं? स्मिता ताईंनी माझा परिचय करून दिला, आणि खरं आहे ते। शेवटी मी जो काही आता आपल्या समोर डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून उभा आहे। मी 2022 मुख्यमंत्री झालो आणि माझा प्रवास त्यांनी सांगितला, कारण संघर्षातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो। अगदी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतं हे मी महाराष्ट्राला दाखवून दिलं। त्यासाठी कठोर मेहनत असावी लागते, प्रामाणिकपणा, जिद्द असावी लागते, आणि दुसऱ्याला मदत करण्याची दानत असावी लागते, आणि डॉक्टर तेच करत असतात। खरं म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं माझं शिक्षण अर्धवट सोडलं, मी नंतर ग्रॅज्युएशन केलं। नंतर मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर टिळक विद्यापीठातून ताई MA फर्स्ट इयर पण केलं, आणि माझं फायनल MA होणार त्यावेळेस व्हाया सुरत गुवाहाटी पोचलो। त्यामुळे ती मोठी परीक्षा होती, त्यामुळे ही परीक्षा सुटली, पास झालो ना। मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा, आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी माझा मुलगा खासदार
डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, त्याला डॉक्टर बनवलं. त्याच्या आईची जिद्द होती की याला डॉक्टर बनवायचं. मग MBBS केलं आणि MS ऑर्थो केलं. ऑर्थोपेडिक सर्जन आहे तो आणि खासदारही आहे तो. त्याचंही असंच झालं की तो जेव्हा शिकत होता आणि त्याचं फायनल वर्ष बाकी होतं MSचं, त्यावेळेस त्याला कल्याणमधून आम्ही लोकसभेला उभा केला आणि तो जिंकला, खासदार झाला तिकडे. आणि नंतर मग त्याने ते परीक्षा दिली. त्यामुळे हे सगळे योगायोग आहेत. तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे. मी डॉक्टर नसलो तरीसुद्धा अनेक छोटी मोठी ऑपरेशन करतो. आणि मी केलेलं ऑपरेशन फक्त महाराष्ट्राने नाही, देशाने नाही तर जगातल्या अनेक देशांनी पाहिलं. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं पण आपण सगळ्यांनी. कारण माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मला आठवतंय की 2.5 वर्षामध्ये खूप निर्णय घेतले. मग कोस्टल रोडने आपण जात असाल, आता कोस्टल रोड वेगाने केला. अटल सेतूने गेला असेल आपण, अटल सेतू केला. मेट्रोच्या काही लेन बंद होत्या, काम थांबलं होतं, ते मी गती दिली त्याला. कारशेडचं काम पूर्ण केलं आणि टप्प्याटप्प्याने त्याचं लोकार्पण पण आपण केलं. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील अनेक वेळा आम्ही बोलवलं. नागपूरचे काही लोक असतील, नागपूर मुंबई समृद्धी हायवे जो आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याला नाव दिलं आणि 18-20 तासाचं अंतर 7 ते 8 तासावर आणलं. तो एक गेम चेंजर प्रोजेक्ट झाला. मुंबई पुण्याला आपण जातो, पूर्वीचं बघा मुंबई पुणे 8-8 तास 10-10 तास लागायचे. बाळासाहेबांनी गडकरींना सांगितलं, गडकरी साहेबांना हे काय आहे, आपण याचं ट्रॅव्हल टाईम प्रवास वेळ कमी झाला पाहिजे. आणि मग आपला देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रस्ता मुंबई पुणे केला. आणि मुंबई पुणेमुळे डेली लोक अपडाऊन करू लागले. पुण्याला पण बघा IT सेक्टर आलं, रिअल इस्टेट आली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, सगळं झालं. एक रस्ता काय चमत्कार करू शकतो हे आपण पाहिलं. आणि त्याच रस्त्यावर आता घाट लागतो. तुमच्या एकनाथ शिंदेने आता तो घाट देखील आपल्याला लागणार नाही असं जगातला वायडेस्ट टनेल आपण करतोय. जगातला मिसिंग लिंक जो आहे, जगातला रुंद टनेल पुणे मुंबईत होतोय. अर्धा तास आणखी आपण लवकर पोचणार, लवकर येणार. त्यामुळे शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, वेळ महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षात केलेलं काम, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, अनेक योजना आम्ही केल्या. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्री आम्हाला मिळाली. अतिशय मोठा विजय. मी कोविडचा देखील काळ पाहिला आहे. कोविडमध्ये देखील आपण खूप काम डॉक्टरांनी केलं. मी त्याचा साक्षी आहे. कारण मी देखील स्वतः फील्डवर होतो. मी देखील PPE किट घालून अनेक हॉस्पिटलमध्ये गेलो, अनेक माझ्या आपल्या रुग्णांना भेटलो. त्यावेळेची परिस्थिती वाईट होती. आपला देखील परका झाला होता, कारण आजारच असा होता, अनपेक्षित संकट. आणि त्यामध्ये कोण कोणाला ओळखतच नव्हतं. आणि काही लोक घाबरून पण, काही लोकांचा तुम्हाला माहीत असेल, काही लोकांचा घाबरून पण त्याच्यात मृत्यू झाला. आणि अशा काळामध्ये त्यांना मदतीची आवश्यकता होती. आणि तुम्ही डॉक्टर म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून, देवदूत बनून त्यांना तुम्ही जीवदान दिलं, त्यांचा जीव वाचवला. आणि असं करत असताना मला रोज SMS यायचे. माझी आई, बहीण, भाऊ,
मी स्वतः असे आम्ही ॲडमिट आहोत, आता काय माझं खरं नाही, शेवटचं एकदा बघून जावा, असे मेसेज यायचे. आता मेसेज आल्यानंतर आपल्याला विचार करायचो, कधी खरंच काय अशी दुर्घटना घडली तर आपल्या मनात आयुष्यभर खंत राहील. आणि मग मी काय थांबत नाही, मी पोचतो ताबडतोब आणि मग PPE किट घालून त्यांना भेटायचो. एकदा ते मीडियामध्ये आल्यानंतर मला SMS जास्त जोरात येऊ लागले आणि मग 2दा मला कोविड झाला. आणि तुमचं ते VIP सिंड्रोम म्हणतात, ते कुठलं इंजेक्शन, रेमडेसिवीर, 7 रेमडेसिवीर मारले धनाधन धनाधन. पण तो काळ पाहिला, ऑक्सिजनची परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये त्यावेळेस अगदी गडचिरोलीपर्यंत आम्ही ऑक्सिजन प्लांट उभे केले. त्यावेळेस माझ्याकडे MMRDA, सिडको, MSRDC अनेक विभाग होते. कोविड सेंटर उभे केले. त्यामध्ये तुमच्या डॉक्टरांचं फार मोठं योगदान होतं. डॉक्टर आणि रुग्ण हे जे काही नातं आहे, हे नातं जे आहे हे डॉक्टरला आपण देवासमानच मानतो. कारण तुम्हालाही काही 24/7च काम करावं लागतं. इमर्जन्सी कधी आली तर तुम्हाला जावं लागतं आणि त्याचा जीव वाचतो. अनेक वेळा अनेक प्रसंग पाहिले मी. अनेक वेळा अनेक लोकांना, कोणी कोणी ओळखीचं आहे पाळखीचं आहे माहीत नाही, पण आमच्याकडे वैद्यकीय मदत कक्षामध्ये रिक्वेस्ट आली, फोन आला, मग त्याला एअर ॲम्ब्युलन्सने आणायचं आहे, त्याला कसंही करून वेळेवर पोहोचवायचं आहे. तर त्यावेळेस आम्ही कधीही पाहिलं नाही रुग्ण कोण आहे. तो माणूस आहे, तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा कधीही पाहिलं नाही. त्याला एअर ॲम्ब्युलन्स पाठवली, ॲम्ब्युलन्स पाठवली, परंतु त्याचा जीव वाचवण्याचं काम मात्र डॉक्टर म्हणून तुम्ही केलं. मला आठवतं आहे गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा, त्याला देखील ब्रेनचा त्रास होता. तो देखील आपल्या हिंदुजामध्ये आला होता. मुंबईतल्या डॉक्टरांवर त्या मुख्यमंत्र्यांना देखील विश्वास. आणि मी तिथं स्वतः त्यांना रिसीव करायला होतो. आम्ही त्यांना म्हणालो, काळजी करू नका, तुम्ही आता इकडे मुंबईत आलात ना, तुमचा मुलगा बरा होऊन जाईल. आणि खरंच त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले आणि त्यांचा मुलगा अगदी, त्याची खात्री शाश्वती अगदी कमी होती, परंतु तो मुलगा बरा होऊन चांगला होऊन त्यांच्या घरी गेला. ह्या सगळ्या जे काही अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि म्हणून तुमचं हे जे काय फाउंडेशन आहे, हे खरं म्हणजे फाउंडेशन म्हणजे तुमचं जास्त डॉक्टर आपले कार्डिओलॉजिस्ट आहेत, बरोबर ना? नाही, जास्त तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहे ना, हार्ट टू हार्ट आणि हृदयाची भाषा समजणारे तुम्ही आहात. आणि इतर सर्व वेगवेगळ्या फॅकल्टीचे सर्व डॉक्टर आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा आपत्ती येते, मी अनेक वेळा गेलो आहे, अगदी महाराष्ट्राच्या बाहेर पण. जेव्हा महापूर आला इकडे सांगलीला, कोल्हापूरला, साताऱ्याला, तेव्हाही गेलो. जेव्हा उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला, तिकडेही मी गेलो. केरळमध्ये जेव्हा पूर आला तेव्हाही मी गेलो. डॉक्टरांची टीम आपला आपल्या व्यवसायाचं नियोजन करून ते स्वतः त्या टीममध्ये यायचे आणि लोकांना तिकडे मदत करायचे. हां, आपण होता. त्यामुळे धन्यवाद आपल्याला. आणि खरं म्हणजे अशी जेव्हा माणसं असतात, अशी जेव्हा टीम असते, तेव्हा लीडरला देखील काम करायला अगदी ऊर्जा येते, प्रेरणा येते. कारण मी इर्शाळवाडीत पण गेलो होतो, आपल्याला माहीत आहे. इर्शाळवाडीत देखील जेव्हा दरड कोसळली आणि वरती जाण्याची वाहन व्यवस्था नव्हती, गाडी काय, मोटरसायकल काय, सायकल पण नाही जाऊ शकत. पण त्या ठिकाणी देखील मी मुख्यमंत्री होतो. मी अगोदर आपले मंत्री गेले सगळे, परंतु मला काही असं थांबवत नाही कुठे.
म्हणजे एकदा कुठं संकट आलं की मग फोनवरून मला ते सगळं नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन आपण जास्त काम करू शकतो. यंत्रणा अलर्ट होते, लोक जास्ती मदत करतात, लोकांचा जीव वाचतो. त्यामुळे मी तिथेही पोचलो. आणि इर्शाळवाडीमध्ये देखील माझ्याबरोबर असलेला डॉक्टर तो 2-4 वेळा पडला. मी बोललो तू माझी काळजी करू नको, तुझी काळजी घे. कारण त्याला माहिती मिळाली होती एक फायर ब्रिगेडचा फायरमन जो गेला होता वरती, जाता जाता त्याला अटॅक आला, असा तो चढ होता. पण तिथं गेल्यानंतर पाहिलं की आपली सगळी टीम, रेस्क्यू टीम काम करत होती. पाऊस पडत होता, वादळ होतं, धुकं होतं, वारं होतं. अशा परिस्थितीमध्ये ढिगाऱ्याखालच्या लोकांना बाहेर काढत होते. त्यांचे डेड बॉडीज होत्या, त्यांना एकीकडे खड्डे करून त्या ठिकाणी दुसरं खाली आणण्याची व्यवस्थाच नाही आहे. ती एक टीम वेगळं काम करत होते, इथून दुसरी टीम इकडं काम करत होती. लोकांचा आक्रोश होता, ज्यांचे लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले, गाडले गेले, त्यांचे कुटुंबीय धाय मोकलून रडत होते. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे कसा थांबवू शकतो? मी पण पोचलो आणि त्यांना जो काही मॉरल सपोर्ट त्यावेळेस लागतो तो देण्याचं काम आपल्याला करायचं असतं आणि ते आपली जबाबदारी म्हणून आपण करत असतो. आणि म्हणून पहलगाममध्ये असू द्या, आणखी कुठे असू द्या, आता देखील परवा नेपाळमध्ये देखील अनेक लोकांशी मी बोललो. अनेक लोक होते, आपल्या मुंबईचे होते, देशातले होते. त्यांना जे जिथं आपल्याला काही मदत करता येईल ती आपण केली. कोणाला चार्टरची व्यवस्था करायची होती, ज्यांना कुठे तिथल्या स्थानिक लोकांना पाठवून मदत करायची होती. शेवटी आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं आपण रत्न बारकी साहेब आपण करत होतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला एवढंच सांगतो मी की मगाशी मुर्जी हे म्हणाले की आम्ही आरोग्य विभाग आपल्याकडे आहे. हेल्थमध्ये आरोग्य विभागात देखील मोठं काम, सगळ्यात मोठं काम तेच आहे. आणि म्हणून आज तुम्ही सर्व मुंबईतले तज्ज्ञ डॉक्टर आहात. तुम्ही खूप जेव्हा कोविड असेल किंवा आणखी जेव्हा संकट आली तेव्हा आपण मदत केलेली आहे. आणि मी देखील आमच्या आरोग्यमंत्र्यांना सांगितलं आता की आपल्याला शेवटी आपली आरोग्य व्यवस्था जी आहे ही अधिक बळकट करायची आहे, अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. आणि मग ज्यावेळेस कोविडमध्ये आपण पाहिलं ते कोविड सेंटर आपण उभे केले होते. टेम्पररी होते परंतु ते त्यावेळेस आवश्यक होते. आणि म्हणून आता देखील आपल्याला आपल्यासारख्या डॉक्टरांची मदत घेऊन ही आरोग्य यंत्रणा जी आहे आणखी बळकट करण्याची जर करायची असेल तर आपल्यासारखे लोक देखील घ्यावे लागतील. आणि मग या ठिकाणी जर यंत्रणा मोठी उभी करायची असेल तर आपल्याला मी त्यांना सांगितलं अशी एक पॉलिसी आणा की जागा आपण द्यायची, इन्फ्रास्ट्रक्चर ती संस्था उभी करेल. आणि या मुंबईतले जे काय पेशंटला बेड कमी पडत आहेत ते आपल्याला त्यांना देता येतील आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला आरोग्य यंत्रणा सक्षम करता येईल. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही सुरू केला. त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं जे काय शेवटी महिला ज्या गृहिणी आहेत त्या आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. कुटुंबाचा गाडा हाकताना त्या स्वतःहून पुढे येत नाहीत. परंतु आम्ही माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही अभियान आम्ही राबवलं. 3 कोटी आपल्या महिलांची तपासणी झाली. त्यानंतर 1 कोटी महिलांची सर्वायकल स्क्रीनिंग केली आपण. त्यामध्ये जवळपास 8 ते 9 हजार महिला भगिनी त्याच्यामध्ये आढळल्या. त्याच्यावर देखील म्हणजे अर्ली डिटेक्शन हे महत्त्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि म्हणून ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी आरोग्य यंत्रणा सुदृढ करायची असेल तर आपल्याला तुमची देखील आम्हाला मदत लागेल. आणि म्हणून तुम्ही तर रत्न बारकी आहात, एवढी सगळी रत्न आहेत आपल्या सभागृहामध्ये. प्रत्येकाचं काही ना काही योगदान आहे. आणि डॉक्टर म्हटलं की आमचं काय, आम्ही जसं म्हणतो 24/7 तसं तुमचंही 24/7 जीवन आहे. तुम्ही देखील समाजासाठी वाहून घेतलेला आहे. आणि म्हणून डॉक्टरवर एकदा विश्वास, आता किती काही झालं तरी आमचे डॉक्टर भोर आहेत, आमचे फॅमिली डॉक्टर.
किती काही झालं तरी त्या डॉक्टर भोर साधा माणूस आहे, MBBS डॉक्टर आणि BAMS डॉक्टर आहे, BAMS, पण त्याचाच गुण मला बरोबर लागतो. विश्वास आहे, कारण माझ्याकडे घरातच डॉक्टर आहे, तो MBBS पण आणि ऑर्थोपेडिक सर्जन पण आहे. परंतु विश्वास हा महत्त्वाचा असतो आणि म्हणून डॉक्टरांचं आणि जे काही रुग्णाचं नातं आहे ते फार मोठं आहे. मी मुख्यमंत्री असताना 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना 5 लाखाची केली. आज तुमचं हृदयावरची शस्त्रक्रिया पण त्याच्यामध्ये होते आहे आणि अनेक त्याच्यामध्ये आम्ही बदल केले आणि म्हणून त्यामध्ये त्याचबरोबर सुदृढ बालक मुलांना देखील आम्ही त्यांची देखील तपासणी केली आरोग्य विभागाच्या माध्यमातून. आणि म्हणून आता देखील आम्ही ठाण्यामध्ये ठाणे कॉर्पोरेशन, बिर्ला फाउंडेशन आणि रोटरी यांनी मिळून सर्वायकल कॅन्सरचे मोठे कॅम्प सुरू केले. 5 लाखाचं टार्गेट त्यांचं आहे. पण शेवटी आपल्याला माझ्या वाढदिवसाला आमच्या आरोग्यमंत्र्यांनी मेमोग्राफीच्या काहीतरी 10 गाड्या गावागावामध्ये तपासणीसाठी त्या सुरू केल्या. शेवटी आरोग्य क्षेत्रामध्ये जेवढं काम आपल्याला करता येईल तेवढं कमी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपली ही सगळी जी टीम आहे या टीमचं शेवटी बघा, सरकार शासन म्हणून किती कमी काम केलं तरीसुद्धा काही ना काही त्रुटी राहते. शासन जिथे पोचत नाहीत तिथे तुम्ही लोक पोचता, हे महत्त्वाचं आहे. शासनाची जबाबदारी आहेच, परंतु शेवटी तुमची एक मोठी टीम आहे आणि ही टीम जी आहे ही टीम आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील आरोग्यावर खूप लक्ष दिलं आहे. आयुष्मान भारत, त्यांचे देखील जी आयुष्मान भारत आहे 5 लाखाची स्कीम आहे, योजना आहे, त्यांनी देखील आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आमूलाग्र बदल घडवला आणि ते देखील बरोबर जसं पाकिस्तानला बरोबर धडा शिकवत आहेत तसंच लोकांचं कल्याणकारी योजनांमध्ये देखील त्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून देखील आता आपल्याला या राज्यासाठी देखील देश पुढे जातोय, राज्य पुढे गेलं पाहिजे आणि देशाची देखील अर्थव्यवस्था इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली असली तरी आपल्या भारताची अर्थव्यवस्था आज आपण सुधारतोय. 11व्या क्रमांकावरून 5व्यावर आलो, 4थ्यावर आलो, 3ऱ्यावर येण्याचा आपला संकल्प आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपलं योगदान राहणार आहे. मी एवढंच माहितीसाठी आपल्याला सांगतो, नीती आयोग आपल्याला मदत करतोय. नीती आयोग आपल्याकडे आला होता, त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मुंबई आणि MMR मध्येच $1 ट्रिलियन तुम्ही विचार करताय तर मुंबई आणि MMR मध्येच फक्त $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. असं आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत आणि खूप इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आपलं झालेलं आहे. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, सगळं आहे. आपले डॉक्टर परदेशात जाऊन ट्रीटमेंट करतात. आपले डॉक्टर तिकडे मध्ये माझ्याकडे संजय दत्त आले होते आणि त्यांच्याबरोबर एक जर्मनीचे आणि USA डॉक्टर होते. ते मला म्हणाले की आपले भारतातले डॉक्टर तिथे जाऊन लोकांना सेवा देत आहेत, कॅन्सरवर ट्रीटमेंट करत आहेत. त्याच्यावर देखील मी आपल्याशी बोलेन. काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला आपल्या माध्यमातून देखील आपल्या महाराष्ट्रासाठी काय करता येईल, जे काही असाध्य आजार आहेत, दुर्मिळ आजार आहेत, न परवडणारे आजार आहेत, त्याच्यावर देखील आपल्याला काम केलं पाहिजे. शेवटी एक जीव आपण वाचवला तर पूर्ण कुटुंब आपण वाचवतो आणि म्हणून डॉक्टरांचं जे योगदान आहे हे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. आम्ही कितीही लोकांच्या मध्ये असलो, लोकप्रतिनिधी असलो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचे चीफ मिनिस्टर कशाला म्हणताय तुम्ही,
कॉमन मॅन म्हणा, काय प्रॉब्लेम आहे? कॉमन मॅन म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? आता आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी आता DCM आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम आहे? शेवटी सर्वसामान्य माणसाची जी नाळ आहे ती आपली तुटता कामा नये. आपण ग्रासरूटपासून ग्राउंड रियालिटी आपल्याला समजते आणि जमिनीवर काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपण लोकांची सेवा करू शकतो आणि राज्याला पुढे नेऊ शकतो आणि राज्य देशाला पुढे नेऊ शकतो. आणि म्हणून कधीकधी डॉक्टर बघा, कोणी पेशंट आला तर तो आपल्या हॉस्पिटलमधून, आपल्या रुग्णालयातून, आपल्या दवाखान्यातून बरा होऊनच गेला पाहिजे अशीच भावना प्रत्येकाची असते. कुठली दुर्घटना होऊ नये, त्याचा जीव जाऊ नये अशी कुठल्याही डॉक्टरची भावना बिलकुल नसते. त्याचा जीव वाचावा हीच भावना असते. कधीकधी दुर्दैवाने अगदी सिरियस पेशंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याचा मृत्यू होतो आणि मग त्याचे नातेवाईक असतील, कोणी असतील, त्या डॉक्टरला, हॉस्पिटलला जबाबदार धरतात आणि तिथे मग दुर्घटना होते, तिथे वाईट प्रसंग घडतात. हे पाहिल्यानंतर देखील शेवटी मनाला देखील वेदना होतात. शेवटी डॉक्टर हा दुसऱ्याचा जीव, रुग्णाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि माझ्याकडे कितीतरी रुग्ण येतात, कितीतरी मी हॉस्पिटलला फोन करतो, त्यांची आर्थिक परिस्थिती कमी असते, मग माझं ठरलेलं असतं एवढे आपण भरायचे, एवढे रुग्णाने भरायचे आणि एवढे कमी करायचे. पण मी फोन केल्यानंतर कधीही डॉक्टर नाही म्हणत नाही. शेवटी सेवा आहे आणि म्हणून हे सेवा देण्याचं काम तुम्ही करताय. आम्ही कितीही काही राजकारणामध्ये मोठे असलो तरीसुद्धा, पदावर असलो तरीसुद्धा, शेवटी डॉक्टर हाच सगळ्यात मोठा आहे. डॉक्टर हाच खऱ्या अर्थाने परमेश्वरानंतर दुसऱ्या रूपामध्ये कोणाला आपण पाहत असो ते डॉक्टरला. आणि म्हणून त्याच्याशिवाय, आपल्याशिवाय चालतच नाही कोणाचं. आम्ही किती काही म्हटलं, भाषण आम्ही करतो, भाषण बोलून जेव्हा घसा बसतो तेव्हा कोण लागतो? डॉक्टरच लागतात. आणि त्यामुळे डॉक्टर ही आयुष्यातली एक, प्रत्येकाच्या जीवनामधली एक, काय म्हणतो आपण, महत्त्वाचा एक घटक आहे. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण, हे तुमचं 8वं आहे वाटतं, आणि यामधून तुमच्या डिस्कशन झाले असतील, चर्चा झाल्या असतील, चर्चासत्र झाले असतील, यामधून चांगलं काहीतरी नक्की समाजासाठी येईल आणि समाजासाठी आपण चांगल्या भावनेने काम करता. आणि तुम्हाला देखील लोक, रत्नपारखी नाव तुमचं आहे, त्याप्रमाणे तुमच्यावर देखील लोक सगळे प्रेम करतात आणि आपल्याला देखील लोक नक्कीच या ठिकाणी, आणि तुमचंही आपल्या सर्व टीमवर प्रेम आहे. आणि म्हणून मला आपण या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. मला आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील मी आता मंत्र्यांना सांगणार आहे. पूर्वी मी आरोग्यमंत्री होतो त्यावेळेस ते सुरू केलं होतं, आरोग्य भूषण पुरस्कार. आणि जे डॉक्टर चांगलं काम करतील, म्हणजे सगळेच चांगलं काम करतात, पण त्याच्यात आपल्याला सगळ्यांना नाही, मग मेरिटप्रमाणे पण हे पुरस्कार देखील सुरू करण्याच्या सूचना मी नक्की आमच्या आरोग्यमंत्र्यांना देईन. आणि डॉक्टरांचा देखील सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. शेवटी कुणाच्या तरी पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यानंतर तो आणखी चांगलं काम करू लागतो, त्याची जबाबदारी आणखी वाढते. आणि म्हणून हे देखील आवश्यक आहे, काळाची गरज आहे. आणि म्हणून आरोग्य विभागामध्ये देखील आणखी काही आपल्याला करायचं आहे, ते देखील करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता लागेल. आणि नक्की आपण सहकार्य सगळे कराल. आणि म्हणून मी आपल्याला आणि मनापासून धन्यवाद देत असताना एवढंच सांगेन
की जेव्हा जेव्हा डॉक्टरांचे काही विषय असतात, महापालिका संदर्भात असतील, राज्य सरकारच्या संदर्भात असतील, काही तुमच्या अडचणी असतील, काही परमिशन्स असतील, काही त्याला आणखी काही काय परवानग्या असतात, कुठं तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही थेट रत्न बारकीये यांना सांगा आणि मोरजी काका तुमच्याकडे दिलेला आहे आम्ही. नहीं, त्याला सांगितलं मी मगाशी, कुछ भी प्रॉब्लेम है तो सॉल्व करने का काम तुम्हारा है. आणि म्हणून जे काय असेल अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम देखील शेवटी आपण कुणाकडून अपेक्षा करतो तर आपली जबाबदारी आहे की त्याला सहकार्य करणं. आणि म्हणून सरकारचं शासनाचं जबाबदारी आहे की आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम शासन म्हणून नक्की करेल. आणि आपण रत्नपारकीजी कधीही सांगा, आपले जे काही विषय असतील आपण हेल्थ मिनिस्टर बरोबर बसून जे जे काही विषय आपल्याला अडचणी जे असतील ते आपण बैठकीमध्ये सोडवू एवढी खात्री देतो. आणि उपमुख्यमंत्री नाही, नेता नाही, तर एकनाथ शिंदे हा आपल्या परिवारातलाच एक सदस्य आहे या भावनेने, कारण माझ्या घरी पण डॉक्टर आहे आणि म्हणून मी आपल्या पाठीशी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.